कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय इस्लामपूर हे या परिसरातलं अत्यंत महत्वाचं शिक्षणाचं केंद्र आहे आणि या तालुक्यात आपल्या महाविद्यालयानं स्वतःचा असा लौकिक निर्माण केलेला आहे. अशा महाविद्यालयामध्ये मराठी दिनासाठी मला आपण आमंत्रित केलंय. या आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य दिंडे सर, उपप्राचार्य आमचे मित्र नितीन शिंदे सर, मराठी विभागाच्या प्रमुख इनामदार मॅडम, मराठी विभागातील दुसरे प्राध्यापक आमचे मित्र कवी एकनाथ पाटील सर, समोर असणारे अनेक प्राध्यापक जे आमचे स्नेही आहेत, मित्र आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी भाषेच्या संदर्भामध्ये आपल्याला काय करता येईल, आपली भाषिक अस्मिता कशी प्रखर करता येईल, या अनुषंगाने काही विचार करण्यासाठी एकत्र जमलो आहोत असं मला वाटतं. सगळ्यात पहिल्यांदा मला तुमच्या प्राचार्यांचं अभिनंदन करावं असं वाटतं, कारण त्यांनी एक कृती आपल्याला लगेच करून दिली, करायला भाग पाडली. सगळ्यांनी मराठीत सही करा असं सांगितलं आणि 2 कागद दिले. खरं तर ही फार महत्वाची गोष्ट आहे सर, मनापासून तुमचं अभिनंदन. कारण असं नवीन काहीतरी सुचणं हे सुद्धा महत्वाचं आहे. भाषेच्या संदर्भात मी काय करू शकतो, ही छोटी सुरुवात असते, पण ती आपली ओळख बनते. आज आपण मराठी भाषेचा गौरव साजरा करतो आहोत. शासनाचं तसं परिपत्रक आहे म्हणूनही करत असू, पण करतो आहोत. मराठीतील एक ज्येष्ठ लेखक कवी वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज, ज्यांना महाराष्ट्र तात्यासाहेब या नावानेही ओळखायचा, त्यांचा जन्मदिन शासनानं मराठी भाषा गौरव दिन म्हणून जाहीर केला. खरं तर मराठी भाषा दिन हा 1 मे आहे. म्हणजे ज्या वेळेला मराठी भाषक राज्य निर्माण झालं तेव्हापासूनच मराठी भाषाचाही गौरवाचा दिवस राजभाषा म्हणून स्वीकारलं गेले मराठी भाषा, आणि राजभाषा म्हणून त्या दिवशी स्वीकारल्यामुळं तो जो मराठी राजभाषा दिन जो आहे किंवा मराठी दिन तो 1 मे आहे. पण तो कधी साजरा होत नाही आणि पुन्हा नव्यानं आपल्याला 27 फेब्रुवारी या दिवशी मराठीचा गौरव करावा असं वाटलं आहे. हा भाषेचा गौरव आहे असं नव्हे, खरं तर हा एका कवीचा फार मोठा गौरव आहे की त्याच्या नावानं त्याच्या जन्मदिना दिवशी भाषेचा गौरव व्यक्त केला जातो आहे. आपल्याकडं महाराष्ट्र राज्याचं सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आलेली होती मागच्या सरकारच्या काळात. त्याचे अध्यक्ष डॉक्टर आह साळुंखे सर होते आणि त्यांनी जो काही मसुदा राज्य सरकारला सादर केला त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की मराठी भाषा दिन हा खरं तर मराठी भाषा फार जुनी असल्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा ज्यांच्या मुळं मराठीत साहित्य निर्माण झालं त्यांच्या जीवनाशी संबंधित एका तारखेला असावा, आणि ते व्यक्तिमत्व आहे महात्मा चक्रधर. चक्रधरांच्या जीवनातील एखाद्या तारखेला करावा असा प्रस्तावही आहे आणि तो जास्त उचित आहे असं मला वाटतं. मुद्दाम काही गोष्टी आपल्याला माहीत असाव्यात यासाठी मी सांगतो आहे. म्हणजे विचारांचे जे प्रवाह असतात, एकनाथ पाटील सर म्हणाले वेगवेगळे, तर तशा पद्धतीनं काय काय आहे शासनाला हाही एक प्रस्ताव गेलेला आहे, त्याचाही विचार कदाचित होईल. तोही पुन्हा एखादा आपल्याला पत्र येईल आणि तेही आपल्याला करावं लागेल. सूत्रसंचालन करताना आमचे मित्र तर सरांनी सांगितलं की मराठी भाषा ही आज भारतामध्ये 4थ्या क्रमांकावर आहे असं सांगितलं. लोकसंख्या म्हणजे जास्त लोकसंख्या जी बोलतात भाषा त्या अर्थान हे खरं तर 2001च्या जनगणनेपर्यंत असं होतं. 2011च्या जनगणनेनुसार भाषिक जनगणना जी झाली त्याच्यानुसार मराठीचा क्रमांक 3रा झालेला भारतामध्ये. ही 2011ची जनगणना आहे.
या जनगणनेनुसार भारतामध्ये एकूण 19,569 भाषा बोली स्वरूपात बोलल्या जातात. कल्पना करा किती मोठी संख्या आहे. 19,569 इतक्या भाषा बोली स्वरूपात बोलल्या जातात. राज्यघटनेच्या अनुसूचित समाविष्ट असणाऱ्या भाषा 22 आहेत आणि अनुसूचित समाविष्ट नसणाऱ्या भाषा ह्या 99 आहेत 2011 नुसार. 2001 ला त्या 100 होत्या. एक संख्या घटलेली आहे. तर इतक्या मोठ्या संख्येनं भाषा मातृभाषा म्हणून बोलल्या जातात. भाषा किंवा बोली मातृभाषा म्हणून बोलल्या जातात. बऱ्याच वेळेला एक सूर असतो, मराठीकडे दुर्लक्ष होतंय, मराठी खच्चीकरण होतंय, मराठी वर अन्याय होतोय वगैरे वगैरे. काही प्रमाणामध्ये हे खरं आहे, पण हे फारसं बरोबर आहे असं नाही. आपण त्या चर्चेत नको शिरूयात. त्याचं कारण असं आहे की मराठी ही कधी मरणार नाही, मराठीचं महत्व कमी होणार नाही, मराठीचं सत्व कमी होणार नाही. जोपर्यंत मराठी भाषिक माणूस आहे तोपर्यंत मराठी चालत राहणार. फक्त मराठीला व्यवहारामध्ये किती स्थान आहे हाच कळीचा मुद्दा. रोजच्या तुमच्या जीवनामध्ये ती रोजगाराची भाषा म्हणून किती प्रमाणात उपलब्ध होते हा मुद्दा आहे. आज मुलं जर मराठी विषय घेत नसतील तर त्याचं कारण हे नव्हे की मराठीबद्दलचं प्रेम आटलंय. त्याचं कारण हे आहे की मराठी भाषा घेऊन जर मी पदवी घेतली तर पुढं काय असा प्रश्न त्यांना पडतो आणि त्याचा किती उपयोग होईल याबाबत साशंकता निर्माण होते. म्हणून कदाचित मराठीकडे मुलं वळत नसावी आणि दुसरे लोक जे आपल्या विषयाची छान जाहिरात करतात तिकडं मराठीची मुलं ओढ घेत असावी. ज्यांना मुळातून मराठी आवडतं ती मुलं इतिहासाला जातात, मानसशास्त्राला जातात, राज्यशास्त्राला उड्या मारतात. राजकारण कळत नाही तरी सुद्धा हे सगळे कारण जाहिरात मार्केटिंग मोठं आहे आणि त्या पद्धतीनं जातात. याचा दुसरा अर्थ असा आहे की मार्केटिंगला आम्ही कमी पडतो. भाषेचे लोक मार्केटिंगला कमी पडतोय. काळाची गरज आहे. आपण एका बाजूला वर्गात शिकवणार हे जाहिरातीचं युग आहे, पण आम्हाला आमची जाहिरात करता येत नाही की काय असं मला वाटतं. खर तर भाषेचा गौरव म्हणजे काय मला नेहमी प्रश्न पडतो. भाषेचा गौरव म्हणजे काय? भाषेत बोलावं, आपल्या भाषेत बोलावं, अभिमान बाळगावा, एवढं आहे का? आपली घोषणा असते मी मराठी माय मराठी घोषणा असते. पण एक प्रश्न मागच्या वर्षी लोकराज्याच्या अंकामध्ये एक लेख श्याम मनोहरांनी लिहिलेला होता आणि त्यांनी एक प्रश्न विचारलेला होता की तुम्ही फार मराठीला अभिमान अभिमान म्हणताय, तुम्हाला मराठी किती येते? मराठी येतं हे माहिती आहे, किती येते? मराठी ज्ञानेश्वरांची मराठी आहे ती तुम्हाला कळते का? महानुभावांची मराठी आहे ती तुम्हाला कळते का? अहिराणी मराठी आहे ती कळते का? मराठी किती येते? मराठीतली प्रचंड शब्दसंपत्ती जी आहे तिच्यापासून आपण अनभिज्ञ आहोत, कोसोदूर आहोत. मराठीची स्वतःची जी अणवट शैली आहे ती आपल्या आतमध्ये मुरलेली नाही. मी मराठीचा अभिमान बाळगतो, पण मी मराठी सहज सलग सहज असं लिहू शकत नाही. आमची मुलं जेव्हा अर्ज करतात वेगवेगळ्या कारणांसाठी प्राचार्यांच्या नावे, तेव्हा किती चुका असतात. 12 वर्ष आपण आपली भाषा शिकलो, एक अर्ज लिहिता येत नाही आपल्याला, मग कसला गौरव आपण सांगतोय? लक्षात आपण असायला पाहिजे ना, माझ्या भाषेबाबत मी सजग असायला पाहिजे. इंग्रजी लिहित असताना तुम्ही स्पेलिंग मिस्टेक चालतात का? नाही चालत. मग मराठी लिहित असताना काना मात्रा वेलांटी या गोष्टीकडे लक्ष नको का द्यायला? ते द्यायला हवं. ही माझी ओळख आहे ना, माझं लेखन म्हणजे सुद्धा माझी ओळख आहे. तू कसा लिहितोस याच्यावरून तू कसा आहेस ते कळतं. तू व्यवस्थित लिहित असशील तर तू मुळातच व्यवस्थित सगळ्या गोष्टी करण्याच्या स्वभावाचा आहेस. म्हणजे तुझ्या लेखनात जर असंख्य दोष असतील तर तुझ्या व्यक्तिमत्वातही तितकेच दोष आहेत. जर मला माझ्या मातृभाषेत मला नीट व्यक्त होता येत नसेल आणि त्यासाठी मी कष्ट घेत नसेल तर हा दोष कोणाचा आहे? आणि मग मराठीचे गळे काढावे लागतात, भाषेसाठी गळे काढावे लागतात.
असं होता कामा नये. यासाठी विद्यार्थ्यांची मोठी जबाबदारी आहे की आपण भाषेला सहज मातृभाषा आहे म्हणून. बऱ्याच वेळेला काय असतं, आपण घरातही बघा, आई आपल्या इतक्या जवळची असते की आईला आपण गृहीत धरतो. आई नाही करणारच, आई ना माझ्यासाठी असतं. तिच्याबद्दल आदर, तिच्याबद्दल कौतुक, तिच्याबद्दल कृतज्ञता किती व्यक्त होते आपल्याकडून? नाही होत. आईचं गोडवं आपण फारसं गात नाही. आईचं चुकलं की मात्र जोरात ओरडतो. हे असतं. हे जसं आईबद्दल आहे तसंच भाषेबद्दल आहे. साधारणतः मुलं हायस्कूल पासून इथपर्यंत येईपर्यंत 3 किंवा 4 भाषा शिकतात. मराठी असतंच, जोडीला इंग्रजी आहे, हिंदी आहे, क्वचित काही मुलं संस्कृत घेतात. अशा वेगवेगळ्या भाषा शिकतात. भाषेच्या बाबतीत माझं प्रामाणिक मत काय आहे सांगू? या वेगवेगळ्या ज्या भाषा आहेत, संस्कृत ही तशी मृत भाषा, ती व्यवहारात वापरली जात नाही. फक्त तिला आता जतन करून ठेवायचं चाललेलं आहे. ती संपावी असं माझं म्हणणं नाहीये, बंद व्हावी असं म्हणणं नाहीये, कारण त्याच्यावर खूप काही काही लिहून ठेवलंय. ते सगळं अभ्यास करायचं तर ती भाषा आली पाहिजे. आता संस्कृत म्हणा, पाली म्हणा, अर्धमागधी म्हणा, या भाषा ज्या आहेत त्या अशा वापरत नाहीत, या अर्थानं मृत आहे, कुठंतरी सुप्त अवस्थेत आहे. राहिलेल्या 3 भाषा, त्यातली सगळ्यात सुंदर भाषा, कानाला गोड वाटेल, बोलायला छान वाटेल अशी हिंदी आहे. मराठी नाही. मराठी रांगडी आहे, रोखटोक आहे. आदब जी आहे भाषेतलं, माधुर्य जे आहे, गोडवा जो आहे, तो हिंदीमध्ये आहे. माझी पत्नी हिंदीची प्राध्यापिका आहे, इथल्या बऱ्याच जणांना माहिती आहे. मी ती एकदा आम्ही गप्पा मारता मारता मग मी तुला म्हणालो की तुला कोणतं हिंदी आवडतं? ती म्हणाली काय? कोणतं हिंदी आवडतं? म्हणजे कोणता त्यातला भाषिक ढंग आवडतो, मला असं म्हणायचं होतं. म्हणजे हिंदी सुद्धा एक, तुम्ही जुने जे हिंदीतले लेखक बघितले तर संस्कृत प्रचूर हिंदी. जसं कुसुमाग्रजांच्या ज्या कविता वाचल्या आपण, त्यातले अनेक शब्द संस्कृत मधून थेट आलेले आहेत ना. संस्कृतचा प्रभाव असणार, संस्कृत प्रचूर आहे. फारसीचा प्रभाव असणारं हिंदी वेगळं आहे. तिकडचा गुजराती आणि इतर वेगवेगळा जो प्रदेश आहे ना, पंजाबी ढंग असणारं हिंदी वेगळं, वेगवेगळं. तुला कोणतं आवडतं? आपण कधी असा विचार करतो का भाषेच्या बाबतीत की मला भाषेची कुठली बोली आवडते, कुठल्या बोलीच्या मी जास्त जवळच आहे? आपण करायला हवं. तर संस्कृत गोड आहे कानाला, हिंदी गोड आहे कानाला ऐकायला, बोलायला, आदब व्यक्त करायला. इंग्रजी 3ही भाषांमध्ये सगळ्यात सोपी आहे. मराठी, हिंदी, इंग्रजीमध्ये सगळ्यात सोपी भाषा इंग्रजी. फक्त आपल्याला इतकी भीती वाटते इंग्रजीची. तुम्ही विचार करा, इंग्रजीचे वर्णमाला 26 अक्षरांचे, A to Z 26 आहे. मराठीमध्ये ते 52 होत आहेत. इथून सुरुवात, काना मात्रा वेलांटी वेगळी. सोपं कसं असेल मराठी? अवघड आहे. इंग्रजी सर्व दूर पसरली. एक छोटा देश इंग्लंड आहे, ग्रेट ब्रिटन, छोटा देश, त्यांची भाषा सगळ्या जगापर्यंत पोहोचली. का? कारण ती फार छोटी भाषा आहे. ती भाषाच छोटी आहे, मुळात शब्द संपत्ती छोटी आहे. इतके शब्द असे त्यांनी बनवलेत मोडून तोडून. मी नेहमी असं म्हणतो, मराठीमध्ये प्रत्येक शब्दाला अनेक छटा आहेत. मी मागे कदाचित एक उदाहरण तुम्हाला दिलं होतं विद्यार्थ्यांसाठी. मी पुन्हा सांगतो की आपण मराठीत पौर्णिमा म्हणतो, पुनव म्हणतो. इंग्रजीत याला काय शब्द आहे? त्याला शब्द आहे फुल मून नाईट, पूर्ण चंद्राचा दिवस. आम्ही मराठीत अमावस्या म्हणतो, अवस म्हणतो, इंग्रजीत मूनलेस नाईट. स्वतंत्र शब्द सुद्धा नाही एका अवस्थेला निसर्गातल्या. लक्ष, स्वतंत्र शब्द नाही. इतकं कसे काही शब्द होतात. आज आपण लॅपटॉप म्हणतो. लॅपटॉप म्हणजे काय आहे? लॅप म्हणजे मांडी, मांडीवर ज्याचा टॉप टेकलेला आहे ते लॅपटॉप. आपण शब्दांशी जर असं इंग्रजीतल्या खेळायला लागलो तर तुमच्या लक्षात येईल हे इंग्रजी शब्द बनतात कसे. असं खूप आहे. तर मुलांना मला सांगायचं आहे की तुम्ही या नजरेने बघा, तुमच्या लक्षात येईल इंग्रजी सोपं आहे खूप, आणि मराठी खूप सामर्थ्य असणारी पण अनेक वाटा वळणं असणारी भाषा. ती म्हणावी तितकी सोपी नाही आहे. तिच्या वेलांटी उकारानं खूप जणांना दमवलेलं असतं. लक्षात,
म्हणजे मी सुद्धा तुमच्यापैकीच एक होतो. मी जेव्हा BA ला होतो तेव्हा मलाही हे प्रश्न पडायचे, की पहिली आणि दुसरी कसं द्यायचं आहे वेलांटी आणि उकार. मला ते जमायचं नाही. आणि आज मी सांगू शकतो थोडासा आत्मविश्वासानं की माझं मराठी आता बरं आहे. चांगलं नाही म्हणा, बरं आहे. मी जे लिहितो ते बऱ्यापैकी बिनचूक लिहितो. शुद्ध लेखन त्याला म्हणतात. शुद्ध लेखन हा शब्द मला मान्य नाहीये, हे लक्षात घ्या. का मान्य नाही तेही सांगतो. काय होत असतं बघा, भाषेचं अंगभूत सौंदर्य कशात आहे हा मुद्दा होता. भाषेचं अंगभूत सौंदर्य जे आहे किंवा भाषेचा गौरव जो आहे तो तिच्या अंगभूत सौंदर्यावर आणि सामर्थ्यावर असतो. भाषेचा गौरव म्हणजे भाषेचं अंगभूत सामर्थ्य जतन करणं आणि तिचं सौंदर्य जतन करणं. आणि ते कोण चांगल्या पद्धतीनं जतन करतं. मला मराठी खूप बोलता येतं, खूप छान बोलतो, लोकांना आवडेल असं वगैरे सगळं ठीक आहे. पण मला असं वाटतं माझं मराठी जे आहे ते घासून पुसून गुळगुळीत केलेलं सत्वहीन आहे माझं बोलणं. माझ्यापेक्षा खूप छान कोण बोलत असेल तर एखाद्या खेड्यातला एक अत्यंत चांगला शेतकरी असतो किंवा एखादी बाई असते शेतात राबणारी, ती जेव्हा बोलते ना तेव्हा ते बोलणं इतकं आपल्याला स्पर्श करणार असतं आणि वेगळा काहीतरी अनुभव देणार असतं. उदाहरण मी सांगतो. परवाच एक 8-10 दिवसापूर्वी आम्ही राजन गवस सरांना भेटायला गेलो. त्यांचे वडील वारले म्हणून त्यांच्या गावी गेलो. गडिंगला जवळ त्यांचं गाव आहे, गवसवाडी नावाचं. त्यांची आई जी आहे, वडिलांचं 91 वय होतं, सर आता रिटायर होत आहेत, 60 वय आता त्यांचं. तर त्यांची आई पलंगावर झोपलेली होती. कुणीतरी पाहुणे आले, हात ठेवला हातावर, हे अमुक अमुक आलीत म्हणून सांगितलं. तिला तिचं हृदय भरून आलं. आणि ती काहीतरी ते काय म्हणाला, रडू नको असं कुणीतरी म्हटलं त्या पाहुण्यांनी वगैरे. त्या आजी असं म्हणाल्या की माझं सौभाग्याचं झाड गेलं आणि रडू नको कसं म्हणतोस लेकरा. वाक्य काय आहे, माझं सौभाग्याचं झाड गेलं. कुठल्या शिकलेल्या सुशिक्षित बाईला हे सुचेल? लक्षात. भाषेचे खरं सौंदर्य जे असतं ना ते इथं असतं. एखाद्या बाईचा नवरा मेला, ती रडत असेल, तिचं सांत्वन करत, तो कसाही असो, अगदी दारुडा असो, ती काय म्हणते, ती असं म्हणते की कसा बी असं ना कुकवाला आधार हो. या एका वाक्याला अर्थांची किती वलय आहेत, हे भाषेचं सौंदर्य आहे. कुकवाला आधार होता म्हणजे मी कुंकू लावून कुठेही मिरवत होते. मला सण समारंभामध्ये सन्मानानं बोलवलं जात होतं, सुवासनी आहे म्हणून. विधवेला बोलवत नाहीत आपल्याकडं, अशी पद्धत होती जुनी. तर कुकवाला आधार म्हणजे काय? नवरा आहे म्हटलं इतर लोक जरा सन्मानानं वागवतात. इतर पुरुष विधवेला जसं टोचतात नजरेनच, तर तसं होणार नाही माझ्या बाबतीत. कुकवाला आधार म्हणजे काय काय लक्षात घ्या. तर एकच वाक्य बोलते एखादी ग्रामीण यातली बाई आणि ते आपल्याला खूप काही काही त्या भाषेचं सामर्थ्य वगैरे सांगत असते. भाषेचं हे सामर्थ्य कमी कशानं होतं मग? एक 3-4 कारण आहेत. सगळ्यात पहिलं कारण आहे की शिक्षणामुळं भाषेचं सामर्थ्य कमी होतं. भाषा शिकवायला लागतात ना जेव्हा, तेव्हा भाषेचं सामर्थ्य कमी होतं, सौंदर्य कमी होतं. म्हणजे आपल्याला उलट वाटेल, भाषा शिकवली की जरा जास्त चांगली यायला पाहिजे ना आपण म्हणतो. आपण काय होतंय बघा, खेड्यापाड्यातली मुलं आहेत, शेतकऱ्यांची मुलं आहेत, पण मुलगा जर शाळेत वावरतोय तर त्याची बोलण्याची ढब वेगळी आहे, टोन वेगळा आहे आणि त्याच्या आई वडिलांचा वेगळा आहे. बरोबर आहे. मातृभाषा म्हणजे काय? खरं तर आईकडून आलेली भाषा, आई वडिलांकडून आलेली भाषा. आई वडील ज्या ढंगात बोलतायत, ज्या पद्धतीने व्यक्त होत आहेत, तसा मुलगा होतोय का आज? नाहीये. शिक्षण काय करतंय? आई वडिलांपासून आणि तुमच्या समूहाची जी काही भाषा होती त्यापासून तुम्हाला तोडत आहे. हे जे शिक्षण का तोडतंय? तर शिक्षणाची मर्यादा आहे स्वतःची, तिला स्वतःची एक प्रमाण भाषा तयार करावी लागलेली आहे. अमुक अमुक असं लिहिलं तर ते बरोबर, अमुक लिहिलं तर चूक असं. आणि मग शिक्षण आमच्यावर असं लादत आहे काही गोष्टी की अमुक हे शुद्ध आहे, अमुक अशुद्ध आहे.
पण गंमत बघा की कितीही शुद्ध अशुद्धतेचा असा आग्रह धरला, पु ल देशपांडेंनी असं म्हटलं होतं एका ठिकाणी, एक त्यांनी उदाहरण दिलेलं की आपण असं म्हणतो, एखादा मुलगा म्हटला तो आला होता, आपण म्हणणार ए काय बोलतोय, होता होता म्हणते, आपण म्हणा होता म्हटलं. पण याच विधानाचं नकारार्थी वाक्य कसं होईल, तो आला नव्हता का न होता, नव्हता, नव्हता तिथं बरोबर देणार ना आपण, कारण न होता असं काही होऊ शकत नाही. तो आला होता हे बरोबर आहे, पण आला होता बरोबर नाही असं आपण मानतो. मर्यादा असतात. सगळ्यात जास्त वापरला जाणारा एक शब्द असतो लोकांच्या बोलण्यात, पण तो प्रमाण नाहीये. कोणता सांगू शकताय का मुलं? कोणता शब्द तुम्ही जास्त वापरता पण तो प्रमाण नाही, तो बोली आहे म्हणून नाकारला जातोय? लई किंवा लई भारी. लई हा शब्द इतक्या वेळेला वापरला जातो, खरं तो आता स्वीकारला पाहिजे. शिवाजी लई भारी राजा होता असं लिहिलं तर मास्तर हाणणारच आहे, दुसरं काय करणार आहे? असं लिहितात का म्हणणार? नाही चालणार. का नाही चालणार? जर तसं लिहिणारा तो त्याची भावना बरोबर आहे, त्याचं विधान पण बरोबर आहे, पण त्याला आपण चूक ठरवतोय, कळत न कळत एक भाषिक न्यूनगंड तयार करतो. तुम्ही जर ग्रामीण बोललात तर तुम्ही चालणार नाही, तुमची प्रादेशिक भाषा बोललात चालणार नाही, तुम्ही प्रमाण भाषाच बोलली पाहिजे, लिहिली पाहिजे. ते शाळेतून शिकवलं जात आहे. हळूहळू भाषेतलं सत्व कमी होतं. अजून काय होतं, आपल्याला विनाकारण परभाषेचं आक्रमण होतं आपल्यावर. आपण दुसऱ्यांच्या प्रेमात, बऱ्याच वेळेला लोकांना सवयच असते इतरांच्या प्रेमात पडायचं. खरं तर माणसानं पहिल्यांदा स्वतःच्या प्रेमात पडावं, इतरांच्या प्रेमात पडणं किंवा इतरांनी आपल्या प्रेमात पडणं सोपं असतं. तर आपल्याला दुसऱ्या भाषेचंही फार प्रेम, त्यामुळे किती फसगंमत होते. आता फसगंमत हा शब्द मी एका खेड्यातल्या माणसाकडून ऐकलेला होता. फसगंमत कशी फसगंमत होते? माझीच फसगंमत झालेली. मी मागेही उदाहरण दिलंय. मी नुकताच MA झालो होतो, नेट झालो होतो आणि विद्यापीठामध्ये मी रुपडीला काम करत होतो टेम्पररी, आणि विद्यापीठात मराठीचे काही पदं भरायची होती. मी अर्ज केला, कुलगुरूंच्या दालनात मुलाखतीला गेलो. कुलगुरूंनी मला पहिलाच प्रश्न, डिटेल्स मध्ये न जाता सांगतो तुम्हाला, पहिलाच प्रश्न मला विचारला, यापूर्वी तुम्ही काय करत होता? मी म्हणालो, सर मी लास्ट इयर पर्यंत रुकडीच्या सिनियर कॉलेजमध्ये मराठीचा फुल टाइम लेक्चरर म्हणून काम करत होतो. कुलगुरू म्हणाले, तुम्ही मराठीसाठी अर्ज केलेला आहे, या एका वाक्यात इंग्रजी शब्द किती वापरले? बघा काय होतंय. मी काय म्हणालो, सर लास्ट इयर पर्यंत मी रुकडीच्या सिनियर कॉलेजमध्ये मराठीचा फुल टाइम लेक्चरर म्हणून काम करत होतो. अरे इंग्लिश शब्द जास्त आहेत, इम्प्रेशन मारायची इच्छा, दुसरं काय इम्प्रेशन. परभाषेचं जे आक्रमण होत आहे त्यामुळे मराठीचं सामर्थ्य कमी होत आहे. लक्षात घ्या. ही ज्या पद्धतीने येते ना आपल्यावर, आणि मग मराठी किंवा हिंदी असे शब्द घुसत राहतात, आपण ते बोलतो, ते बोलायला भारी वाटतं आपल्याला. सकाळी सकाळी गुड मॉर्निंग म्हणायला भारी वाटतं. किती जण सुप्रभात म्हणतात, शुभ सकाळ म्हणतात. मी म्हणतो, आमच्या कॉलेजची खूप मुलं मला म्हणतात गुड मॉर्निंग, आणि मी म्हणतो सुप्रभात. आणि मग आता बरे निम्मी मुलं आमच्या कॉलेजची सगळी सुप्रभात. छोटी गोष्ट आहे, पण हे व्हायला काय हरकत आहे? तर अशा पद्धतीनं परभाषेच्या आक्रमणामुळे भाषेचं सौंदर्य कमी होतं. दुसरी गोष्ट असते, ज्ञान भाषा म्हणून ती विकसित होत नाही. इंग्रज गेले, पण त्यांनी त्यांची भाषा आमच्यापर्यंत कायम राखलेली आहे. काय झालंय बघा, जर आपल्याकडं सगळं शिक्षण विज्ञानाचं मराठीत देण्याची व्यवस्था असती तर किती चांगली सोय झाली असती. एका अर्थानं तुम्ही बघा, BSc ऍग्री म्हणजे कृषी शिक्षण जे आहे ते घेण्यासाठी आम्हाला इंग्रजीची गरज आहे. मराठीतून आहे का? नाही आहे. शेती चांगली कशी करावी हे जर शिकायचं असेल तर पहिला तुम्हाला इंग्रजी यायला पाहिजे. अशी कुठली व्यवस्था आहे? किती चुकीची व्यवस्था आहे, नाही का? तर मराठीमध्ये जर अशा पद्धतीने ज्ञानभाषा म्हणून विकसित करता आली असते तर खूप चांगल्या गोष्टी आल्या असत्या. पण इंग्रजी इतकं आपल्या मानगुटीवर बसलं की
आपण जास्तीत इंग्रजीला महत्व द्यायला लागलो, इंग्रजीत सगळे व्यवहार करायला लागलो, इंग्रजी मधून अनेक विषयांचं ज्ञान घ्यायला लागलेलो आहोत. यामुळं आणि दैनंदिन व्यवहारामध्ये भाषेला बऱ्याच वेळेला गौण स्थान दिलं जातं. मुंबई सारख्या ठिकाणी जा तुम्ही, मराठी बोलणाऱ्यांची संख्या कमी असते, महाराष्ट्राची राजधानी आहे. पण कुणाशी बोलताना माणसं जरा हिंदीत बोलतात, इंग्रजीत बोलतात, मराठीत बोललं की कसं कमीपणाचं वाटतं आणि म्हणून त्यांना ते तसं करतं. काय हरकत आहे? कुठूनही कोण आला आणि काय, आपण मराठीतूनच सुरू करायचं. एखाद्या कंपनीचा आला तरी आपण मराठीत सुरू करायचं. तो म्हणतो की नाही मला मराठी जमत नाही, मग कोणाला जमतं त्याला तू फोन करायला सांग ना, तू नको करू, पण मला मराठीतच बोलायचंय. आपण म्हणतो का नाही, आपण मोडकी तोडकी काय असं ना, मैं सुनता हूं सुरू करतो, मैं बोलता हूं सुरू करतो, मोडकी तोडकी काय असेल. लक्षात घ्या, भाषेचं प्रेम हे या छोट्या छोट्या गोष्टीतनं खरं तर दडत व्यक्त होत असतं. भाषा जतन करायचं म्हणजे हे आहे. तुम्ही जर भाषेचे विद्यार्थी असाल तर तुमच्याकडे काय अपेक्षा आहेत? मला असं वाटतं भाषेच्या विद्यार्थ्यांकडून मोजक्याच अपेक्षा असतात. त्या म्हणजे भाषिक कौशल्य विकसित होणं. तुम्हाला नीटपणानं बोलता आलं पाहिजे, तुमच्या स्वतःच्या भावना व्यक्त करता आल्या पाहिजेत, तुम्हाला ऐकलेलं नीटपणानं समजलं पाहिजे. पहिली पातळी ऐकलेलं नीट समजलं आणि नीट बोलता येईल. दुसऱ्या पातळीवर काय आहे? दुसऱ्या पातळीवर आहे वाचता आलं पाहिजे आणि स्वतःचे विचार लिहिता आले पाहिजे. वाचता आलं पाहिजे आपल्या भाषेतलं. आपण किती वाचनाला महत्व देतोय? व्हॉट्सअपच्या मेसेजच्या पलीकडे काय वाचायचं नाही असं जणू ठरवलंच. आणि परीक्षा आली की कुठं नोट्स मिळतील का, गाईड्स मिळतील का? अभ्यासक्रमाला लावलेली पुस्तकं सुद्धा वाचण्याचं कष्ट जर तुम्ही घेणार नसाल तर भाषा कशी टिकेल? तर यासाठी आपल्याला ही कौशल्य विकसित करावी लागतील. आणि लक्षात घ्या, भाषा रोजगार मिळवून देते का? देते. कुणाला देते? जे भाषेमध्ये पारंगत आहेत त्यांना देते. आज एखाद्या कार्यक्रमात सूत्रसंचालक म्हणून काम करण्यासाठी 5-5, 10-10 हजार रुपये घेतात लोक. टीव्हीच्या वेगवेगळ्या शोज मध्ये अँकरिंग करणारे जे निवेदक आहेत त्या निवेदकांना लाखात पॅकेज आहे. लक्षात, हे भाषेमुळेच मिळतंय ना. एखादं इंग्रजी पुस्तक मराठीत आणायचं आहे किंवा मराठीतलं इंग्रजीत न्यायचं आहे, चांगले प्रकाशक त्याला किंमत मोजताय, पैसे देताय. ट्रान्सलेटरच्या अनेक जागा रिकाम्या असतात भाषांतरकाराच्या. म्हणजे तुम्हाला एक तर तुमची भाषा आली पाहिजे नीट आणि एक दुसरी भाषा आली पाहिजे. असं झालं की तुम्हाला आहे ना, पत्रकार म्हणून तुम्हाला खूप संधी आहे. कधी तुमचं लेखन चांगलं असेल तर, तुम्हाला नीट लिहिता येत असेल तर. तुम्हाला माहिती असेल कदाचित की आम्ही एक प्रकाशन संस्था पण चालवतो, नागनालंदा प्रकाशन नावाची. आता या नागनालंदा प्रकाशनानं आतापर्यंत 100 पुस्तकं प्रकाशित केली आणि आमच्याकडे दर आठवड्याला 1-2 लोक येऊन भेटतात आणि म्हणतात की आमचं हे प्रकाशित करायचं, ते प्रकाशित करायचं आहे. पण मी तुम्हाला सांगतो की त्यातलं 80% लेखन हे इतकं चुकांनी भरलेलं असतं की ते दुरुस्त करता करता नाके नव्वत. चांगलं लिहित नाहीत आपले लोक, बिनचूक लिहित नाहीत आणि म्हणून चांगलं लिहिणाऱ्यांना फार किंमत आहे. चांगलं बिनचूक लिहिणारे, बुद्धिसूत लिहिणारे, त्यांचे लेख अगदी कुणीही छापतं, त्यांची पुस्तकं कुणीही छापतं. चांगल्या विषयावरचं, नवीन विषयावरचं पुस्तक तुम्ही लिहून द्या, मी छापायला तयार आहे आणि त्याच्याबद्दल तुमचा सन्मानही होईल, तुम्हाला काही मानधन मिळूही शकेल चांगलं पुस्तक असेल तर. लक्षात, भाषा हे देते, आपण भाषेला काय देतो त्याचा विचार पहिल्यांदा करायला पाहिजे. तर अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी आहेत. तर भाषा, आपण मराठीचा जो गौरव करतो आहोत, ती मराठी काही फक्त कुसुमाग्रजांपासूनची नाही आहे, ती त्याच्याही फार पूर्वी 5व्या-6व्या शतकापासूनची आहे. मराठीचा पहिला उल्लेख गाथा सप्तशतीमध्ये आलेला आहे आणि तिथपासून तो सुरू आहे. माझा मराठीचा बोलू कौतुके परी अमृतात ही पैसा जिंके, ऐसी अक्षरे जसे की मेळवीन, असं ज्ञानदेवानी कधीतरी म्हटलेलं आहे. पण तरीही तुमच्या एक लक्षात येते का बघा, ज्ञानदेव किंवा एकनाथ यांनी मराठी भाषेचा गौरव केलेला आहे, नामदेवानी केलेला नाही. तुकारामांनी माझा मराठी लय भारी आहे असं नाही म्हटले.
असं का झालंय? त्याचं एक कारण आहे, लक्षात घ्या. त्याचं कारण असं आहे की ज्ञानदेव आणि एकनाथ हे जन्मानं ब्राह्मण आहेत आणि त्यांना त्या काळातली पद्धत माहिती आहे. त्या काळातली पद्धत अशी होती की जे काही अध्यात्म किंवा ज्ञान किंवा ग्रंथलेखन आहे ते सगळं संस्कृत मधून करायचं आहे, दुसऱ्या भाषेतून करायचं नाही. हा त्या काळातला ब्रह्मवृंदांचा नियम आहे आणि तो नियम मोडतायत हे दोघं. त्यामुळे यांना एक जाणीव आहे की हे बाकीचे जे सनातनी ब्राह्मण आहेत ते म्हणणार आहेत हे मराठीत काय लिहितोय. त्यांना उत्तर म्हणून ज्ञानदेव लिहित आहेत, माझा मराठीचा बोलू कौतुके परी अमृतातही पैजा जिंके. हे उत्तर त्यांना आहे, सनातन्यांना. लक्षात घ्या, ते उद्या ऑब्जेक्शन घेणार आहेत, मराठीत नाही लिहायचं, संसार आहे त्यांचं, त्याच्यासाठी आहे. आणि तेव्हापासून मराठीची ज्ञान भाषा होऊ शकते का हे नामदेवांना पण माहिती होतं ना. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. ज्ञानदीप लावणं म्हणजे काय? ज्ञान भाषा करू ना, त्यातून ज्ञान देऊ घेऊ, हेच ना. तेव्हापासून ते सुरू आहे. आणि म्हणून आपली भाषिक अस्मिता ही त्या जुन्या सगळ्या परंपरेसह यायला पाहिजे. आम्हाला वारकरी तितकेच प्रिय असायला पाहिजेत. म्हणजे त्यांचं साहित्य, त्यातले विचार, महानुभावांचं साहित्य आपल्याला वाचता आलं पाहिजे आणि ते कळलं पाहिजे. खूप सुंदर भाषा महानुभावांची आहे. तुम्ही कधीतरी मुद्दाम वाचा महानुभावांची भाषा, खूप सुंदर आहे. छोटी छोटी वाक्य, वेगवेगळे शब्द व्यक्त करण्याची वेगळी तर्रा, त्याची नजाकत खूप वेगळी आहे. तर ते मगाशी एका मुलीनं खूप छान पद्धतीनं म्हणींचं संकलन केलं. खूपच चांगली गोष्ट. यावर्षी राज्य शासनानं ते सांगितलंय की मराठी म्हण जपूया, मराठी मन जपूया, असं त्यांचं स्लोगन आहे. म्हण पण जपायचं, मन पण जपायचं. पण मुलींनो हे लक्षात घ्या, तुम्ही ज्या बऱ्याचशा म्हणी संकलित केल्या त्या स्कॉलरशिपच्या पुस्तकांमध्ये आलेल्या आहेत. ज्या लोकांच्या बोलण्यात आहेत त्या ज्या संकलित झालेल्या नाहीत अशा म्हणींचं संकलन व्हायची गरज. उदाहरणार्थ, स्त्रिया काय म्हणतात खेडेपाड्यातल्या, खाद बोकडाची, कळा माकडाची. बरोबर आहे. तर कोल्हापूर साईड तिकडच्या इचलकरंजी साईडला कुठंतरी डाळ नाहीतर उपरी रेंदाळ अशी म्हण आहे. कालवण तर चांगलं झालेलं नसेल, आमटी वगैरे, तर काय कुठंतरी डाळ नाहीतर उपरी रेंदाळ. आम्ही मायनीत राहतो. मायनीमध्ये तिकडं कशी म्हण आहे, कलेडोन मायनी उलट पाणी, नवऱ्यापेक्षा बायको शाण. म्हणजे सगळ्या नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे धावतायत. मायनीतली एकच नदी अशी आहे ती पूर्वेकडून पश्चिमेला जाते 5-7 किलोमीटर, मग ती त्या एरळीला मिळते. म्हणून ते उलट पाणी. आणि नवऱ्यापेक्षा बायको शाणी, बायका तिथं व्यवहारात पुढं असतात. साधे सरळ. हे सगळं जतन करायला पाहिजे ना. एक बाई असं म्हणाली बोलता बोलता, आई बघती पोटाकडं आणि बायको बघती भटाकडं. बघा म्हणजे काय 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 व्यक्त होत असत म्हणींमधून. या तर ह्या अशा पद्धतीनं हे सगळं वैभव जे आहे. आणि म्हण म्हणजे हे संचित असतं, शहाणपणाचं संचित असतं. खूप वेगवेगळ्या गोष्टी अगदी कमीत कमी शब्दात सांगणं म्हणजे म्हण असतं. हे आपण जपलं पाहिजे. खरं तर कुसुमाग्रजांच्या संदर्भानेही खूप काही सांगण्यात आलेलं आहे, बोलण्यात आलेलं आहे. तुम्ही ज्या कविता ऐकल्या त्या खरंच सुंदर आहेत. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की मुलांना कुसुमाग्रज मुळातून वाचा. का वाचा? 1930च्या दरम्यान त्यांच्या कविता प्रकाशित व्हायला लागल्या. 36च्या दरम्यान त्यांचं इतर लेखन प्रकाशित व्हायला लागलं. पहिल्यांदा त्यांनी चित्रपटांसाठी लिहिलं, मग नाटकाकडे ते वळले. नंतर कुठंतरी वैष्णव, कल्पनेच्या तीरावर, जान्हवी सारख्या 3 कादंबऱ्या नंतर लिहिल्या. त्यांचं लेखन अगदी आमचे 91-92 पर्यंत कविता संग्रह पुस्तक येत होतं. प्रवासी पक्षी हे शेवटचं पुस्तक. इथंपर्यंत त्यांचं लेखन येत होतं. हे सगळं लेखन हे करत असताना त्यांच्या लेखनात काय काय आहे, अगदी कमीत कमी शब्दात एक खूप चांगला आशय देणं आणि आशावाद देणं हे कुसुमाग्रजांचं वैशिष्ट्य होतं. मानवतेची गाणी गाणं हा त्यांचा स्वभाव धर्म होता. सूर्यकुलाचे कवी असं त्यांना म्हटलं जातं, कारण ते नेहमी
आशावाद पेरतात प्रत्येक गोष्टीत. रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उशक्काल, उद्याचा उशक्काल आहे, आजचा अन्याय हा असंच राहणार नाही, तो आमचाही दिवस येणार आहे, हे म्हणणारे ती कवी आहेत. आणि त्यामुळं एका कवितेमध्ये त्यांनी असं म्हटलंय, सर्वात मंजूळ आवाज ना मंदिरातील घंटेचा, ना पायातील पैंजणाचा, ना गाई गुरांच्या गळ्यातील घंटेचा, सर्वात मंजूळ आवाज कुणाच्या तरी पायातील बेड्या खळाखळा तुटण्याचा. किती कमी शब्दामध्ये तो सांगतोय कशात सौंदर्य दडलेलं आहे. माणसाच्या स्वातंत्र्यात हे सौंदर्य आहे. बाकी सौंदर्य सगळी खुशी आहे, माणसाचं स्वातंत्र्य हे सगळ्यात मोठं सौंदर्य आहे. त्यांनी लिहिलेल्या प्रेम कविता सुद्धा तितक्याच सुंदर आहेत. एका कवितेत त्यांनी असं म्हटलेलं आहे, कसं असतं बघा, आल्या आल्या म्हणतेस आता पुन्हा कधी जाणार नाही. मुलांना आवडतील म्हणून मी सांगतोय. आल्या आल्या म्हणतेस आता पुन्हा कधी जाणार नाही, जाता जाता म्हणतेस आता पुन्हा कधी येणार नाही. येणं जाणं कोणास ठाऊक होईल कसं, येणं जाणं कोणास ठाऊक होईल कसं, वाऱ्यावरती तरंगणारी सारीच पिसं, नसतानाही खूप असतेस तुला कधी कळणार नाही. आल्या आल्या म्हणतेस आता पुन्हा कधी जाणार नाही. ते प्रेमाचे संवाद असतात इतक्या सहजपणानं. किंवा तरुण मुलांना उद्देशून त्यांनी एक प्रेम कविता लिहिली होती, प्रेम असंच नाव होतं. आता काय होतं जुन्या सगळ्या काळात, म्हणजे ज्यावेळी ते लिहित होते तेव्हा काय, मी तुझ्यासाठी आकाशातील चंद्र आणून दे, ढेकळं इथं भाकरी प्यायची मुश्किल, चंद्र आणून दे. म्हणजे आमच्या नारायण सुर्वेंनी खूप छान लिहिले, 2 दिवस दुःखात गेले, 2 वाट पाहण्यात गेले, अशा पद्धतीने. तर कुसुमाग्रज काय म्हणाले होते प्रेम कवितेमध्ये, पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा, मोरासारखा छाती काढून उभा राहा. तरुणाला सांगतायत बरं. मोरासारखा छाती काढून उभा राहा, जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा, सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा, सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा. शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय, डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनू बांधतील काय. उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत राहशील फिरत, जास्तीत जास्त 12 महिने बाई बसेल झुरत. किती दिवस वाढ बघेल तुझी, जास्तीत जास्त 12 महिने. सांग ना येतात धाडस करून काय तुझ्या मनात येते. म्हणून कवी म्हणतोय जास्तीत जास्त 12 महिने बाई बसेल झुरत, नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय. म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ, प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ. म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ, प्रेम नाही भातुकलीच्या अक्षरांचा खेळ. प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं, प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत जाणं. दोन्ही जमलं पाहिजे, दुसऱ्याला जाळताही आलं पाहिजे वणवा होऊन, आणि जंगल होऊन जळताही आलं पाहिजे, ते आहे प्रेम. आणि म्हणून शेवटी म्हणतोय कवी, प्रेम कर भिल्लासारखं, प्रेम कर भिल्लासारखं, बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा आभाळात पोचलेलं. शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस, बुरजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस, उधळून दे तुफान सगळं काळजामध्ये साचलेलं. प्रेम कर भिल्लासारखं, बाणावरती खोचलेलं. अशी कविता लिहिणारा कवी आहे हा. कवी सरांनी जर सांगितलं नुसतं मोबाईलवर वाचून नाही कळणार, म्हणजे मुक्तायनसारखा तुम्ही संग्रह घेऊन वाचला पाहिजे की ज्याच्यामध्ये त्यांच्या निवडक चांगल्या कविता एकत्र आलेल्या आहेत. आणि विशाखासारखं मला आनंद या गोष्टीचा आहे की मला विशाखा हा पुरस्कार मिळालेला आहे, आणि जो कुसुमाग्रजांच्यामुळे तो विशाखा पुरस्कार आहे ते लक्षात घ्या. त्यांच्या कविता संग्रहाच्या नावाचा पुरस्कार मला मिळालेला आहे, हे माझ्यासाठी एक मोठं भाग्याची गोष्ट आहे, माझ्यासाठी ती एक उपलब्धी आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्यामुळं आपल्याला जेव्हा एखादा दिवस साजरा करायचा असतो तेव्हा नुसतंच फक्त शो मस्ट गो ऑन सारखं नाही करून चालणार. आपल्याला कार्यक्रम करायचा आहे, रेकॉर्ड करायचा आहे असं करून नाही चालणार. त्याची स्वतःपासून सुरुवात करावी लागेल, आणि ती सुरुवात तुम्ही करावी असं मी आवाहन तुम्हाला करतो. तुमच्या भाग्यानं एका अर्थानं की तुमच्याकडं खूप चांगली मंडळी इथं तुमच्या कॉलेजमध्ये आहेत. एकनाथ पाटलांसारखा कवी महाराष्ट्रभर ज्यांच्या कविता वेगवेगळ्या विद्यापीठात लावलेल्या आहेत. आपल्या विद्यापीठात सुद्धा बेभाग 1ला 2 कविता त्यांच्या आम्ही शिकवतोय.
मी परवा त्यांच्या 2 कविता शिकवल्या, यांना फोन केला, अरे तुझ्या कविता मी शिकवतोय, खूप आनंद वाटतो. तर हे जे काय ज्या प्राध्यापकाच्या कविता अख्खं विद्यापीठ तिथली मुलं शिकतायत, तो तुमच्या समोर आहे, तुम्ही त्याचा फायदा करून घ्या. याच कॉलेजनं शैला सायनाकर सारखी एक चांगली कवयित्री आम्हाला दिलेली आहे आणि त्यांच्या कविता आम्ही वाचलेल्या आहेत, अभ्यासलेल्या आहेत. इथं नितीन शिंदे सर लिहिणाऱ्यांमध्ये आहेत किंवा अजूनही काही काही लोक लिहित आहेत. एवढे सगळे आहेत, यांच्याजवळ खूप आहे. घेणाऱ्यांचे काय अवस्था आहे हे महत्वाचं आहे. घेणाऱ्यांचे जर झोळी फाटकी असेल, देणाऱ्यांचे हजारो हात असून सुद्धा ते पुरणार नाहीत. म्हणून घेणाऱ्यांनी जरासं आपलं जे काही घ्यायचं आहे ते नीटपणानं घ्यावं, मनात कानात साठवून घ्यावं, ते आचरणात आणावं. भाषेचा गौरव वृथा अभिमान असण्यापेक्षा भाषा आपल्या श्वासा इतकी स्वतःच्या अस्तित्वामध्ये विलीन व्हावी, ती दिसावी, तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाग व्हावी, एवढं बोलतो. तुम्ही मला शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो. मला माननीय प्राचार्य आणि मराठी विभागाच्या लोकांनी आमंत्रित केलं आणि आपले विचार मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद.